36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. सततच्या पावसामुळे जिल्हा परिषदेची कोसळलेली भिंत. बुलढाणा जिल्ह्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शाळेच्या खोल्यांची भिंत कोसळल्यामुळे एकच धांदल उडाली. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशा जीवघेण्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात तरी कसे, हा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. एकंदरीत पालकांनी या झालेल्या दुर्घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे मागील 2 वर्षापासून या इमारतीबाबत जिल्हा प्रशासनासोबत पाठपुरावा केल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे ही दयनीय अवस्था झाल्याची बोलल्या जात आहे. आता तरी जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाने दखल घेऊन इमारत मंजूर करावी अशी मागणी पालक करीत आहेत. साल तुमच्या गावामध्ये ही शाळेची परिस्थिती आहे. 2 वर्ष झाले आमच्या शाळेची पडझड झालेली आहे. त्यावेळेस एका मुलाला लागलं होतं, 70,000 रुपये दवाखान्यात खर्च आला साहेब. त्यावेळेस आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर पाठपुरावे केलेले, शाळेचं बांधकामाची मागणी केली. आमदार, खासदार, BDO, SDO, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वीकडे मागणी केली आम्ही. एकही आमच्या गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही. सर्व शिक्षक वर्ग चांगला आहे. 1 ते 7 हे शाळेचे वर्ग आहेत आमच्या इथं आणि 4 शिक्षक आमच्या इथं शिकू राहिले. 1 शिक्षक हे पंचायत समितीला ठेवू राहिले. या 4 शिक्षकांनी किती त्रास सहन करायचा आहे. आता आमचं म्हणणं आहे की बा ताबडतोब आमच्या शाळेचं बांधकाम चालू करा, अन्यथा आम्हाला पंचायत समितीत जागा द्या आमच्या मुलांना शिकवायला आणि हे शिक्षक लोक तिथं बोलून आम्ही त्यांना शाळा शिकवायला. मी विठ्ठल जगरे, सोमठाणा. काय सांगसाल, काय परिस्थिती आहे आपल्या शाळेची? आमच्या सोमठाणा जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती झालेली आहे. वर्ग 1 ते 7 असून 2 खोल्या अक्षरशः पडलेल्या आहेत आणि त्या जवळपास 2 वर्षापासून पडलेल्या आहेत. आणि शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही. आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळतायत. काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं. अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय. शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून अपेक्षा आहे या वर्ग 2 खोल्या शासनाने ताबडतोब बांधून देण्याची कृपा करावी. न दिल्यास आम्ही हा वर्ग जो आहे, संपूर्ण वर्ग हा पंचायत समितीमध्ये नेऊन भरवणार आहोत. आणि आमचे शिक्षक लोक चांगले आहेत, परंतु ते पंचायत समितीमध्ये येऊन शिकवतील असं आम्हाला वाटतंय.